सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित सिन्नर टेनिस प्रीमियर लीग मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। सामना क्रमांक 2 मोह किंग्स त्यांच्या विपक्षामध्ये वडांगणी सनरायझर्स या दोन संघांच्या दरम्यान ही लढत आहे। टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय वडांगणी सनरायझर्सने घेतलाय। आघाडीची जोडी प्रारंभिक जोडी आपण पाहतोय राहुल चव्हाणके आणि संतोष गडाख हे दोन फलंदाज दाखल झाले, तर सोमनाथ गोसावी पहिलं षटक इथे हाताळत आहेत। बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु संपर्क होताना दिसलेला नाही। या चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सरळ निघून गेलाय निर्धावच्या स्वरूपामध्ये। पहिला सामना आपण पाहिला, अतिशय रोमहर्षक झाला। पहिल्या सामन्यामध्ये गुळवंच नाईट रायडर संघाने विजय मिळवला आणि तिथे प्रभावित करणारी कामगिरी आपण विकास नवले संगम सानप यांची पाहिली। खूप चांगला खेळ त्यांनी केला। चांगला बॉल यावेळेस वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता, त्यामध्ये यश देखील मिळालेलं आहे। डॉट बॉलची नोंद तिथे केली जाईल। यावेळेस स्टॉपेज घेतलाय, तिथे आपण जर बघितलं तर क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार आहेत। धाव मात्र एक पूर्ण होते, एकच्या मदतीने धाव संख्येमध्ये बदल होईल, 2 धावा। सोमनाथ गोसावी चांगली सुरुवात संघाला करून देत आहेत। पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात, त्यांच्या विरुद्ध मोठा फटका आलेला नाहीये। अचूकता गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळते, चांगली लाईन अँड लेंथ या पहिल्या षटकामध्ये बघायला मिळते आहे सोमनाथ गोसावी यांच्या माध्यमातून। मुख्य व्यासपीठावर खेळाडू आणि इतर प्रेक्षकांच्या ऐवजी कोणी बसू नका, ही देखील एक महत्त्वाची सूचना आयोजक कमिटीच्या वतीने आमच्यापर्यंत आलेली आहे। चांगला फटका मिड ऑफ मध्ये बॉलला अडवण्याचा प्रयत्न केला जातोय, चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळते। ऑफ ड्राईव्ह केला होता, 1 धाव मिळते। ओव्हरचा खेळ संपला, पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिलं षटक संपल्यानंतर बिनबाद 3 धावा धाव फलकावरती आहे। सोमनाथ गोसावी चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाले। ही पहा ओव्हर संपली। या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग। एचडीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा। तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर 3 धावा आतापर्यंत बनवल्या गेलेल्या आहेत। आमच्यासोबत क्रिकेट अपडेटर आनंद कांदळकर देखील जॉईन झालेत, त्यांचंही मनापासून सहर्ष असं स्वागत। पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर शॉट अँड पुल करत असताना आपण संतोष गडाख यांना पाहिलं आणि बॉल त्यांनी पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे। एसटीपीएल षटकार, फटक्याचा धुवाधार, हा गेला षटकार। घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार। योगेश्वर चव्हाणके गोलंदाजी करण्यासाठी आलेत आणि पहिल्याच बॉलवर त्यांच्या विरुद्ध एक मोठा फटका येताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे। पुढे सरसावले, यावेळेस थोडंसं पदल आदित्य केलं, मिड विकेटला बॉलला खेळला आणि यावेळेचा फटका मिस टाइम होता आणि विकेटचं पतन देखील होईल। षटकार आला होता, परंतु षटकारानंतर विकेट देखील येताना आपल्याला पाहायला मिळते। ईट का जवाब पत्थर से, आणि इथे टीट फॉर टॅट प्रत्युत्तर दिले गोलंदाज योगेश्वर चव्हाणके यांनी आणि मिळवली एक मोठी विकेट। फलंदाज संतोष गडाख बॅक टू द पॅव्हेलियन। क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला। सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर यांची बळीची टाळी। पहिल्या चेंडूवर शॉट अँड पुलचा प्रयत्न केला होता, त्यामध्ये यश मिळालं आणि तिथे षटकार आला। त्यानंतर एक चेंडू जर पाहिला आपण योगेश्वर चव्हाणकेंनी टाकला, तो पुढे टाकला, त्यावर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला। मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता आणि त्याने कुठल्याही प्रकारची चूक केली नाही आणि पहिला धक्का बसला तो म्हणजे मोह किंग्स या संघाला। आणि नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। नवनाथ पाथरे यांना आपण बघू शकता। 1-9 अशी धावसंख्या आहे। 8 षटकांची लढत आहे। 8 षटकांच्या या लढतीमध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या डावामध्ये किती धावा बनवल्या जात आहेत ते पाहणं देखील फार गरजेचं राहणार आहे, कारण वडांगणी सनरायझर्स या संघाने या स्पर्धेमध्ये खूप कमालीचा खेळ केलेला आहे, प्रभावित केलं सर्वच क्षेत्रामध्ये। मग फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत देखील या संघाने प्रभावित केलेला आहे। बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय, संपर्क नाहीये, चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने सरळ निघून जाईल। प्लेड अँड मिस, डॉट बॉलची नोंद तिथे केली जाणार आहे। पहिल्या चेंडूवर जरी षटकार आला असला, परंतु योगेश्वर चव्हाणके आपली क्षमता जी आहे ती सिद्ध करतायत। 1-9 अशी धावसंख्या, ओव्हर नंबर 2 सुरू आहे। स्ट्रायकर एंडकडे नवनाथ पाथरे यांना आपण पाहतोय।
याही वेळेस तोच प्रयत्न राहिलाय, परंतु आउटसाइड द ऑफ स्टंप ठेवलेला हा बॉल अगदी फलंदाजापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे आणि त्यामध्ये यश देखील मिळालंय. स्क्वेअर कट करायचा होता आणि तिथे संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉलची नोंद केली जाईल. लागोपाठचा हा दुसरा चेंडू निर्धाव येतोय. चांगली गोलंदाजी इथे नवनाथ पाथरे यांच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसते. सकाळचं सत्र आहे सिन्नर टेनिस प्रीमियर लीग आणि दिवस क्रमांक 11 मध्ये आपण आहोत. आज सुपर 8च्या लढती आहेत आणि सुपर 8च्या लढती आज प्रेक्षकांना बराचसा आनंद देऊन जाणार आहे. धाव इथेही नाहीये. पहिल्या चेंडूवर षटकार आला, दुसऱ्या चेंडूवर विकेट आली, त्यानंतर 3 चेंडू योगेश्वर चव्हाण यांचे निर्धाव आलेत. चांगलं कमबॅक, चांगलं पुनरागमन योगेश्वर यांनी देखील केलेलं आहे. 1-9 अशी धावसंख्या धावफलकावर आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न याही वेळेस करण्यात आलाय. मिड विकेटच्या दिशेने बॉल जाईल, अगदी जमिनीला समांतर हा फटका आहे. एकच धाव येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नवनाथ पाथरे यांनी केला होता, परंतु नकार दिलाय तिथे स्ट्रायकर यांच्या फलंदाजाने. मिळते एकच धाव आणि ओव्हरचा खेळ देखील संपणार आहे. योगेश्वर चव्हाण यांनी या षटकामध्ये चांगलं कमबॅक केलं, 1 विकेट मिळवून दिली. 2 ओव्हर संपल्यात आणि 2 ओव्हर नंतर धावफलकावर धावा 1 बाद 10. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक, सिन्नर शाखा. 2 ओव्हर तर संपल्यात आणि 2 ओव्हर नंतर धावफलकावर धावा 10. अभि भावसार गोलंदाजी करण्यासाठी येणार आहेत. आपण जर पाहिलं तर स्वतः कर्णधार आहेत. सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचं एक दर्जेदार आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. एक शानदार अशी स्पर्धा सिन्नर तालुक्यातील खेळाडूंसाठी हक्काचं व्यासपीठ या स्पर्धेच्या निमित्तानं उभं राहिलं आणि अनेक नवनवीन खेळाडू, अनेक इमर्जिंग प्लेयर्स आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं खेळताना दिसले. स्विच हिटचा प्रयत्न केला होता, तिथे क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंट मध्ये आहेत, बॉलला अडवतायत. चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. सोमनाथ गोसावी तिथे होते. एकच धाव मिळेल. 1च्या मदतीने धावसंख्या 11. 1 बाद 11 अशी धावसंख्या धावफलकावर. 2.1 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. ओव्हर नंबर 3चा खेळ सुरू आहे. गोलंदाज अभि भावसार तयार आहेत. त्यावेळेचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता, ऑफ ड्राईव्ह केलाय. बॉल लॉंग ऑफला चाललाय, तिथे आहेत क्षेत्ररक्षक. मिळते एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. ऑफ ड्राईव्ह केलेला फटका लॉंग ऑफच्या दिशेने गेला, तिथे मिळाली 1 धाव. 1च्या सहाय्याने धावसंख्येमध्ये होणारा बदल 1 बाद 12. चांगली गोलंदाजी होतीये. तिसरं षटक सुरू असताना पुढे टाकलाय आणि चेंडून थेट यष्ट्यांचा वेध घेतलाय. राईट ऑन अ टार्गेट. विकेटचं बदल होईल. धक्का क्रमांक 2. फर्निचर डिस्ट्रॉय केलं जातंय, फर्निचर फ्रॅक्चर केलं जातं. दुसरी विकेट. विकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. दोन्ही संघांचा विचार जर आपण केला तर एका बाजूला वडांगणी सनरायझर्स, श्री सतीमाता, श्री सामतदादा, श्री सतीमाता क्रिकेट क्लब वडांगणी. तर किट पार्टनर्स आपण विचार जर केला तर सन्माननीय अभिजित भावसार सिन्नर हे किट पार्टनर आहेत. हा संघ गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला युवा नेते सुदाम भाऊ युवा मंच सिन्नर, सन्माननीय सुदाम भाऊ बोडके. त्याचबरोबर बालाजी इन्फ्रास्ट्रक्चर, सन्माननीय योगेश भाऊ बोडके यांच्या मालकीचा हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. तर किट पार्टनरचा जर आपण विचार केला तर संगीता हार्डवेअर अँड इलेक्ट्रिकल स्टोअर्स, व्ही डी चौधरी, एन डी चौधरी हे किट पार्टनर मोह किंग संघाचे आहे. फलंदाजी करण्यासाठी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सुजित चव्हाण यांना आपण पाहतोय. पहिलाच बॉल हलक्यातून स्टिअर केला, तिथे 1 धाव मिळाली. ऑफ द मार्क खातं उघडलं. धावसंख्या 13 आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 2 विकेट गेल्या. सुरुवातीला आता थोडासा दबाव आहे फलंदाजी करणाऱ्या संघावर, परंतु या दबावातून थोडासा मार्ग काढण्याची आवश्यकता आहे. कारण या अगोदरच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं, सुरुवातीला ज्या वेळेला प्रथमतः रॉयल चॅलेंजर्स वडजिरे संघ फलंदाजी करत होता त्याही वेळेला सुरुवातीला त्यांचे फलंदाज लवकर बाद झाले. मधल्या फळीतील फलंदाजांनी चांगला खेळ केला. धावेंचा पाठलाग करत असताना गुळवंच नाईट रायडर संघाचे देखील सलामीचे 2 फलंदाज लवकर बाद झाले, परंतु त्यानंतर विकास नवले यांनी थोडासा डाव सावरला आणि संघ चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचला. अर्थात चांगल्या स्थितीमध्ये गेला नाही तर फक्त मॅचला देखील त्यांनी जिंकलं. इथे देखील 2 फलंदाज बाद झाले. इथे संयम दाखवणं फार गरजेचं. 2 बाद 15. पुढे टाकला होता. मनगडाचा चांगला वापर करत बॉलला मिड विकेटच्या दिशेने खेळून काढलंय.
दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या मैदानाच्या क्षेत्रफळाचा आपण विचार जर केला तर मैदान मोठं आहे आणि सातत्यानं पहिल्या दिवसापासून आपण जर बघितलं तर गॅपमध्ये जर चेंडू गेला तर तिथे नक्कीच तुम्हाला 2 धावा मिळतात किंवा क्षेत्ररक्षकाने जर थोडंसं फंबल केलं तर तिथे देखील आपल्याला 2 धावा घेतात. अनेक फलंदाजांना आपण बघितलं. 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि 3 ओव्हर नंतर धावसंख्या 2 बाद 17 धावा. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. सुपर हिट स्पर्धा एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज अप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर. 3 ओव्हर नंतर 17 धावा झाल्यात. या मैदानामध्ये जो फलंदाज जास्त वेळ उभा राहील तो नक्कीच धावा बनवेल. हे चित्र आपण मागच्या काही सामन्यांमध्ये पाहिलं. काल सायंकाळच्या सत्रामध्ये देखील सिन्नर रॉयल्सचा संघ आर्या 11 नाशिक या संघासमोर धावेंचा पाठलाग करत होता. यावेळेचा बॉल फॉलोविंग स्वीप केलाय, बॉलला स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवून दिलंय. सुजित चव्हाणके यांच्या बॅट मधून निघतोय एक दर्जेदार फटका, मॅन्युफॅक्चरिंग शॉट. त्याने हा फटका बनवला आणि स्क्वेअर लेगला पाठवलाय सीमारेषा पार. कॅल्क्युलेशनने क्रिकेट खेळलं आणि तिथे धावेंचा पाठलाग यशस्वी झाला. विकास नवले यांनी मागच्या मॅच मध्ये देखील त्याच पद्धतीने फलंदाजी केली. कॅल्क्युलेशन त्यानं समोर ठेवलं, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट तो खेळला आणि तिथे मॅच मध्ये संघाला जिंकवलं. यावेळेस वेगळाच प्रयत्न करण्यात आला होता. अतिरिक्त शफल लाईन मध्ये आले होते हा फटका खेळण्यासाठी, परंतु संपर्क झालेला नाहीये. योगेश्वर चव्हाण यांचा हा प्रचंड वेगात टाकलेला बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने निघून जाईल. धाव इथे मिळणार नाहीये. धावफलक 25 या आकड्यावरती पूर्णपणे स्थिरावलेला आपल्याला पाहायला मिळतं. सुजित चव्हाणके या खेळाडूमध्ये क्षमता आहे, प्रतिभावंत खेळाडू आहे, प्रतिभाशाली खेळाडू आहे. आज सिद्ध करण्याची आवश्यकता. पुढे सरसावले होते, मिड ऑफला क्लिअर केलंय. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल निघून जाईल, थेट सीमारेषा पलीकडे जातोय. खूप चांगला फटका, इनफिल्डचा खूप चांगला वापर, ड्रायव्हिंग लेंथवरचा बॉल आणि त्याला ऑफ ड्राईव्ह करत बॉलला सीमारेषा दाखवली आहे. चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. चौकार आलाय. चौकाराने धावसंख्या देखील पुढे गेली आहे. धावफलकावर 29 धावा, 2 फलंदाज बाद. ओव्हर नंबर 4 चा खेळ सुरू आहे योगेश्वर चव्हाणके यांच्या माध्यमातून. यावेळेला स्पीचिटचा पर्याय निवडला आणि त्यामध्ये यश देखील मिळालंय. बॉल निघून जाईल वेगात सीमारेषा पलीकडे. आउटफील्ड या मैदानाची बरीचशी वेगवान आहे. चेंडू इथे थांबत नाही आणि हा चेंडू देखील नॉन स्टॉप निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर. या ओव्हरमध्ये थोड्याशा धावा खर्च होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर आता 2 लागोपाठचे चौकार आलेत. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट, फ्लाइंग स्लीप मध्ये बॉल अडवलं जाईल तोपर्यंत एक धाव मिळते. लेट कट केलं होतं, गोलंदाजाच्या वेगाचा उपयोग इथे केला होता आणि फक्त चेंडूला दिशा दिली होती. ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी होतोय समाप्त. 4 ओव्हर संपल्यात आणि 4 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या झाली आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 34 धावा. मोह किंग्स हा संघ बॅटिंग करतोय.
आणि टॉस जिंकलाय. गणित गुरु निमगाव या संघानं या मॅचचा टॉस जिंकलेला आहे. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः काय करण्याचा निर्णय? प्रथमतः आमचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय राहील. काय विशेष रणनीती आहे आज, कारण आजचा दिवस बराचसा महत्त्वपूर्ण या स्पर्धेमध्ये? नक्कीच आज चांगला खेळ करण्याचा प्रयत्न राहील आमचा. संघामध्ये काही बदल? नाही, सेम टीम राहील मागच्या. खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतलाय सर, फलंदाजी करायची महत्त्वपूर्ण मॅच आहे, तर कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न आहे? नाही, नक्कीच 80-90 रनपर्यंत सफिशियंट आहेत. आणि आता असं काही सिच्युएशन नाही की फिल्डिंग केल्यानंतर मॅच जिंकेल. चांगले रन जर केले आणि बॉलिंग जर अटॅक व्यवस्थित जर ठेवला, स्ट्रॅटेजी चांगली असेल, फिल्डिंग चांगली जर केली तर ती पण डिपेंड होऊ शकते. कारण आम्ही एक कॉन्फिडन्स आमच्या खेळाडूंचा एकदम अप आहेत. ओव्हर कॉन्फिडन्स नाही, परंतु चांगला कॉन्फिडन्स मिळाला आहे. आम्ही 58 रनांची मॅच डिफेंड केलेली. त्याच्यामुळे नक्कीच ही मॅच पण आम्ही चांगले स्कोर करून रोखण्याचा प्रयत्न करू समोरच्या टीमला. संघानं या स्पर्धेमध्ये बराचसा संघर्ष केला, बराचसा चढ उतार या स्पर्धेमध्ये संघानं पाहिला, तर संपूर्ण प्रवास अनुभव कशा पद्धतीने विशद कराल? हा, नक्कीच काही अनुभवी खेळाडू जरी असले तरी परंतु यंगस्टर्सला जास्त चान्स देण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यांच्याकडून चुका होत आहे असं दिसलं, परंतु थोडंसं कोऑर्डिनेशन आता अलीकडे चांगलं झालेलं आहे आमचं. त्याच्यामुळे ह्या मॅचला आता अडचण येणार नाही. फिल्डिंग जर चांगली जर झाली तर नक्कीच आम्ही मॅचमध्ये राहू. त्याचबरोबर आता स्कोअरचं जर करायचं असेल तर बॅटिंग ऑर्डर आणि बॅटिंग स्ट्रॅटेजी जर चांगली जर ठरली तर नक्कीच चांगला स्कोअर पण होऊ शकतो. आणि पॉझिटिव्ह आहेत. लास्ट मॅच आम्ही चांगली जिंकल्यामुळे आमची टीम पॉझिटिव्ह आहेत आणि त्या पॉझिटिव्ह इंटेंटने आम्ही चांगलं खेळू. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. मान्यवरांचे आभार. विनंती राहील आपण मुख्य व्यासपीठावर बसून या सामन्यांचा आनंद घ्यावा. तर टॉस बॉक्समधून अपडेट आहे. टॉस जिंकलाय गणित गुरु निमगाव या संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलंय मुसळगाव इंडियन संघाला. परंतु या मॅच मध्ये काय घडतंय, एका बाजूला वडांगणी सनरायझर्स आहे आणि दुसऱ्या बाजूला मोहो किंग्स आहे. एक मोठं आव्हान आहे. या धावेंचा पाठलाग होईल की रोखला जाईल, ऐकूयात सन्माननीय चंदू शेटे सरांना. थँक्यू. धन्यवाद. वडांगणी सनरायझर्स आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मोहो किंग्स यांच्यातील मॅच. पहिली बॅटिंग केली मोहो किंग्सने आणि धावा बनवल्या गेल्या त्या 86 आणि 87 धावांचा पाठलाग करायचा आहे वडांगणी सनरायझर्स या टीमला. आणि हा धावसंख्या करत असताना सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. 8 ओव्हरची मॅच या ठिकाणी या स्पर्धेचे वैशिष्ट्य देखील राहिलंय. संपूर्ण सिन्नरच नाही तर नाशिक आणि नगर जिल्ह्यात सुद्धा या स्पर्धेची चर्चा पाहायला मिळते. tenniscricket.in या भारतातील आघाडीच्या वाहिनीवर या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज. पंचांचा इशारा येतोय मॅचच्या सुरुवातीचा, ज्या ठिकाणी सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. सोमनाथ गोसावी आणि त्यांच्या जोडीला समाधान आवारे. तर गोलंदाजीसाठी येतात सुजित चव्हाणके यांना गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. पॉवर प्ले खूप निर्णायक असणार आहेत. पॉवर प्ले मध्ये किती विकेट येणार, किती धावा येणार यानुसार मॅचचं गणित अवलंबून असेल. 8 ओव्हर आणि 8 ओव्हरमध्ये बनवायच्या त्या 87 धावा. याही अगोदरचा सामना अतिशय चुरशीचा पाहायला मिळाला आणि आताही. आणि ॲव्हरेज धावसंख्या जर पाहिली तर 70, 80, 90च्या दरम्यान या धावसंख्या बनताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठी मॅच आहे आणि मोठा खेळही इकडे करावाच लागणार आहे. प्रत्येक संघाची किड्स लक्ष वेधून घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या चारही बाजूला जर पाहिलं तर सीमारेषा, त्याच्या बाजूला जर पाहिलं तर विविध जाहिराती देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रेक्षक गॅलरी देखील पाहायला मिळते आणि एक चांगलं दर्जेदार आयोजन देखील पाहायला मिळत आहे. स्ट्राईकवर बॅटिंगसाठी सोमनाथ गोसावी यांना आपण पाहतोय. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची जी ग्रीप आहे त्यांची ती थोडीशी उलटी पकडतायत. अंकित मौर्य या फलंदाजाला तुम्ही पाहिलं असेल तर ते देखील अशाच प्रकारची ग्रीप पकडतात आणि तशीच ग्रीप मात्र या ठिकाणी बॅटची पकडण्याचा प्रयत्न होता सोमनाथ यांचा. तर समाधान आता स्ट्राईकवर येताना आपल्याला पाहायला मिळतील. सुजित चव्हाणके यांना आपण गोलंदाजीसाठी पाहतोय. पॉवर प्लेचा विशेष फायदा घ्यावा लागतो. जे 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत त्याच्या विपरीत किंवा त्यांच्या डोक्यावरून तुम्हाला फटके खेळावे लागतात. एक खेळाडू जर पाहिलं तर लॉंगॉनला तैनात आहेत. एक मिड विकेट स्क्वेअर लेगच्या झोनमध्ये तैनात करण्यात आले. शॉर्ट मिड विकेट देखील पाहायला मिळतोय. मिड ऑफ आहे. त्याचबरोबर कव्हर्स आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर पॉईंट तैनात देखील करताना पाहायला मिळाले. शॉर्ट फाईन लेग देखील तैनात करण्यात आलाय. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. अतिशय वेगात बॅट फिरवली आहे. फक्त बॅटचा फ्लो अतिशय वेगात होता. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. बॅटिंगसाठी समाधान आपल्या टीमचं समाधान करण्याचा प्रयत्न इकडे करतायत. नाशिकमधील सिन्नरमधील ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सगळ्यांना प्रभावित करणारं हे क्रिकेट पाहायला मिळतंय. 7 वर्ष आपल्या सगळ्यांना या मैदानाच्या दिशेने यायला लावलं या स्पर्धेने. नाशिकच्या क्रिकेटला, सिन्नर तालुक्याच्या क्रिकेटला एक वेगळी उंची देणारी आणि झळाळी देणारी स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेला टोलावलाय बॉल.
बॅटच्या पट्ट्यात घेतला आणि त्यानंतर जर पाहिलं तर पाठवलाय लांब 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 खूप लांब षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. या षटकारानेशी सुरुवात तर जबरदस्त झाली आहे. याही अगोदरच्या बॉलवर त्यांचा तोच प्रयत्न होता रिव्हर्सचा फटका खेळायचा, त्या ठिकाणी यशस्वी नाही झाले. परंतु समाधानने आता आपल्या टीमचं समाधान केलंय. एक मोठा स्ट्रोक आलाय. क्रिकेट हा दोघांचाही खेळ आहे, बॅटरचा सुद्धा आणि बॉलरचा सुद्धा आहे. बॅटर जसे धावा करतात बॉलर देखील विकेट घेत असतात. रिव्हर्सचा फटका अतिशय वेगात, परंतु तिकडे फिल्डिंग चांगली. हा पहिला बॉल रिव्हर्स प्रयत्न झाला, त्यानंतर सरळ खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. अलीकडच्या कालावधीमध्ये हे फटके खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळू लागलेत. एक कालखंड असा होता क्वचित रिव्हर्स पाहायला मिळायचा, स्विच इट नव्हता त्यावेळेला स्वीप, परंतु तो खूप कमी वेळा केला जायचा. आणि आता मात्र सातत्याने मात्र स्टान्स बदलत स्ट्रोक खेळताना पाहायला मिळत आहे. T20 क्रिकेट आलं आणि त्याचे पडसाद मात्र स्थानिक क्रिकेटवर देखील उमटले आणि आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये देखील खूप मोठे बदलाव पाहायला मिळाले. वेगवेगळे फटके पाहायला मिळाले, जे इंटरनॅशनल मध्ये नाही पाहायला मिळत ते आपल्याकडे फटके पाहायला मिळतात. या वेळेला फटका फसला जरूर होता याही वेळेला, परंतु बॉल पाठीमागे मार्गस्थ होईल तोपर्यंत एक धाव तिकडे घेतली गेली आहे. धाव संख्या 8 वर जाते. एकाच बॉलवर फलंदाजाच्या मनामध्ये देखील 2-2 फटके रेडी असतात. कसं खेळायचं ही रणनीती त्यांची देखील रेडी असते. क्रिकेट हा 2 डावांचा खेळ आहे. एका डावात मॅच नाही जिंकली जात, त्यामुळे दुसऱ्या डावात देखील चांगलं खेळावंच लागतं. पहिली बॅटिंग करून मॅच जिंकली जाते का नाही, पहिली बॉलिंग करून सुद्धा मॅच जिंकली जात नाही. दुसऱ्या डावात सुद्धा चांगलंच खेळावं लागणार आहे. शेवटच्या क्षणापर्यंत झुंज द्यावी लागणार आहे, त्यावेळेला मॅचेस जिंकल्या जातात क्रिकेटच्या खेळामध्ये. पहिलं षटक सुरू आहे. 8 धावा धावफलकावर आपण पाहतोय वडांगडी सनरायझर्स. यावेळेला फटका खेळलाय, परंतु टायमिंग नाही तेवढं पाहायला मिळालं. पुन्हा स्क्वेअर लेग, शॉर्ट स्क्वेअर लेगची दिशा, तिकडे एक धाव मिळेल आणि पहिलं षटक थोडंसं दोन्ही टीमसाठी समाधानाचंच आहे. 9 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. ओव्हर संपली. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. पहिली ओव्हर दोन्ही टीमसाठी समाधान करता एका टीमने विकेट नाही गमावली आणि एका टीमने 10 पेक्षा कमी धावा दिल्या, त्यामुळे दोन्ही टीम खुश असतील कारण पहिल्या ओव्हरच्या या खेळबद्दल. कारण एक षटकार येऊन सुद्धा 9 धावा आलेल्या आहेत. गोलंदाजीमध्ये आता मात्र पाहूया कुणाला आमंत्रित केलं जात आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावर आहेत. वडांगडी सनरायझर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, ज्या संघाचे संघ मालक जर पाहिलं तर ग्रामदैवत सतीमाता आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर श्री सामतदादा ग्रामदेवतेंच्या नावाने संघ आहे. ही खूप मोठी बाब आहे. आणि किट पार्टनर जर पाहिलं तर अभिजित भावसार सिन्नर हे किट पार्टनर आहेत. श्री सतीमाता क्रिकेट क्लब वडांगडी यांच्या मालकीचा असणारा संघ पाहायला मिळते. मोह किंग्स जर पाहिलं तर सुदामभाऊ बोडके युवा नेते, सुदामभाऊ युवा मंच सिन्नर, त्याचबरोबर योगेशभाऊ बोडके बालाजी इन्फ्रास्ट्रक्चर. तर किट पार्टनर आहेत संगीता हार्डवेअर्स आणि इलेक्ट्रिक स्टोअर्स, व्ही.डी. चौधरी आणि ND चौधरी यांच्या ही किट पार्टनर देखील या टीमचे पाहायला मिळत आहेत. 6 पर्व आणि 6 पर्वात 6 वेगवेगळे विजेते, 6 वेगळी गावं या स्पर्धेमध्ये विजेती देखील झालेली आहेत. 18, 19, 20, 21, 22, 23 अशी 6 पर्व 6 वेगवेगळ्या गावांनी गाजवली आणि 7वं पर्व कोणतं गाव जिंकणार याची देखील चर्चा आहे. गोलंदाजीसाठी येत आहेत आता अक्षय बोडके यांना आमंत्रित करण्यात आलंय. टप्पा पडतोय, थोडासा बॉल वळतोय, बॅटर थोडीशी जास्त शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करत होते. पहिला चेंडू निर्धाव येतोय. पहिलं वर्ष SSK नाईट रायडर्सने जिंकलं, दुसरं वर्ष मळद सुपर किंगने जिंकलं, तिसरं पर्व मुसळगाव इंडियन्सने जिंकलं, चौथं पर्व जायगाव नाईट रायडर्सने, 5वं पर्व गावठा स्पार्टन, 5वं आणि 6वं पर्व कुंदेवाडी लायन्सने जिंकलं. ही 7वं पर्व 2024चं कोण जिंकणार याची देखील चर्चा आहे सिन्नर नगरीमध्ये. ऑफ स्टंपच्या बाहेर यावेळेला बॉल टाकला गेलाय. पंच मात्र आमच्याकडे वळतात, कळवतात वाईट बॉल आहे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 10 धावा धावफलकावर दुहेरी अंकात ही धावसंख्या जाते. एक वेगळी बॅट पकडण्याची त्यांची शैली आहे आणि अशा प्रकारचे बरेचसे बॅटर पाहायला मिळतात ज्यांची बॅट अशी उलटी पकडण्याची शैली आहे, परंतु हे लेदरमध्ये नाही पाहायला मिळू शकत कारण ते लेदरचे जे ग्लोव्ज बनलेले असतात ते एक वेगळ्या पद्धतीने बनलेले असतात, त्यामुळे अशी तिकडे ग्रिप नाही पकडू शकतं, परंतु टेनिसमध्ये ते मिळू शकतं. आणि आता याचा फायदा या ठिकाणी घेतला गेलाय. मिडॉनच्या डोक्यावरून मारला गेला हा फटका जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा सोमनाथ गोसावी.
पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. 14 धावा धावफलकावर आहेत. 87 चा करायचा पाठलाग. 8 ओव्हरच्या मॅचेस खऱ्या अर्थाने या स्पर्धेची असणारी ओळख आणि संपूर्ण तालुक्याला क्रिकेटच्या एका मंचावर आणण्याचं काम गेल्या 6 वर्षात केलं. 7व्याही वर्षात तेच काम होत आहे आणि म्हणूनच या स्पर्धेची एक वेगळी कीर्ती आहे. अख्खा तालुका पाहतोय, अख्खा तालुका खेळतोय, अख्खा तालुका मजा घेतोय क्रिकेटच्या या खेळाची. याही वेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न होता परंतु थोडासा टप्पा पडल्यानंतर वळतोय देखील बॉल. यष्टीरक्षकांच्या दिशेने जाईल. चांगलं कमबॅक मात्र गोलंदाज देखील करतायत. गोलंदाजीसाठी अक्षय बोडके यांना आपण पाहतोय. 87 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि तो पाठलाग करत असताना 14 धावा धावफलकावर आहेत. अक्षय यावेळेला एक चांगला फटका खेळला जरूर परंतु फिल्डर आहे तिकडे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर होता परंतु तिसऱ्या पंचांची मागणी तिकडे, कारण डायरेक्ट हिट जरी नसेल झालं त्यानंतर बाद करण्याचा प्रयत्न झाला आणि हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवण्यात आलाय. रनआउट आहेत की नाही याकरता. नॉट आउट. एका धावेने धावसंख्या पुन्हा पुढे जाते. 15 धावा धावफलकावर आहेत. ओव्हर नंबर 2 8 ओव्हरची असणारी मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. वडांगडी सनरायझर्स विरुद्ध जर पाहिलं तर मोहो किंग्स. आता बॅटिंगसाठी वडांगडी सनरायझर्स आहेत. प्रयत्न त्यांच्याकडून केले जात आहेत. सलामीची जोडी मैदानात आहे. 15 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. सिन्नरचं क्रिकेट आपण अनुभवतोय. शिस्तप्रिय क्रिकेट इकडे पाहायला मिळत आहे. या क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून आपण कित्येक जण एकमेकांशी जोडलो गेलेले आहोत. एकमेकांचं मैत्रीचं नातं निर्माण झालंय. या सिन्नर प्रीमियर लीगने देखील कित्येक खेळाडू एकत्र आले असतील, कित्येक संघ एकत्र आले असतील. याही वेळेला जास्त सफल होत मात्र एक मोठा फटका खेळण्याचा मानस होता, यशस्वी नाही झाला परंतु तिकडे लेग बाईटच्या स्वरूपातील एक धाव पंच खेळवतात आणि धावसंख्या एकने पुढे जाते ती म्हणजे 16 धावा धावफलकावर होत आहेत. एका बाजूला पाहायला मिळतात सोमनाथ गोसावी, दुसऱ्या बाजूला समाधान आवारे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी आहे. आतापर्यंत चांगली कामगिरी राहिली आहे. पॉवर प्लेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न तेवढाही नाही येऊ दिलाय आतापर्यंत. पुन्हा एकदा अक्षय बोडके यांना गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. सोमनाथ गोसावी यांच्या विरुद्ध. ओहो हो, या वेळेला मात्र अचूक टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. कोलवर आला आणि केली जाते दांडी 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 गुल. विकेट. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. पहिला धक्का येतोय. पहिली विकेट आलेली आहे. चांगली सुरुवात झाली होती परंतु बघता बघता 2 ओव्हरचा खेळ ज्या वेळेला इकडे संपला जातोय. 16 धावा, थोडंसं नियंत्रण मिळवलंय आणि एक विकेट सुद्धा आली आहे. ज्या वेळेला तुम्हाला अजूनही जर पाहिलं तर मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 6 ओव्हरमध्ये 71 शक्य आहे. आपण 6 ओव्हरमध्ये 71 पाहिल्यात, 100 सुद्धा पाहिल्यात आणि 6 ओव्हरमध्ये कधी कधी 36 न होताना सुद्धा पाहिलेले आहेत. त्यामुळे क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. आम्हा सर्वांना वेळ लावणारा क्रिकेटचा खेळ सिन्नरमध्ये घेऊन आलाय, नाशिक जिल्ह्यामध्ये घेऊन आलाय आणि आज या ठिकाणी दर्जेदार क्रिकेट देखील पाहायला मिळणार आहे. उद्या अंतिम सामना आहे परंतु आज कोण कोण उद्यासाठी पात्र होणार हे ठरवणारा दिवस आहे. गेल्या काही वर्षात क्रिकेटची स्वरूप बदलली. एक कालखंड असा होता तर खूप कमी प्रमाणात सुविधा उपलब्ध व्हायच्या क्रिकेटच्या खेळासाठी, पारितोषिकही कमी असायची. आता जर पाहिलं तर क्रिकेट बदललंय. प्रीमियर लीग क्रिकेटचं वारे आता मात्र मोठ्या प्रमाणावर वाहू लागलेत. मग ते व्यावसायिक क्रिकेटमध्ये, ग्रामीण क्रिकेटमध्ये, गाव चॅम्पियनशिपमध्ये, तालुक्या क्रिकेटमध्ये किंवा विविध ठिकाणी तेही पाहायला मिळत आहे. अकुट टप्प्याचा बॉल, त्याच्यावर काय प्रहार केलाय. लांब लचक धाडलाय हा बॉल, जाईल सीमा रेषेच्या पार. येतोय षटकार.
हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. निखिल भट गोलंदाजीसाठी आले खरे, परंतु समाधान आवारे अखूट टप्प्याच्या बॉलवर पहिल्याच बॉलवर तुटून पडले आणि षटकार खेळला. इकडे धावसंख्येला 22 वर पाठवलंय. चुकीला माफी नाहीये या क्रिकेटच्या खेळात. एका जिद्दीने खेळावं लागतं तुम्हाला. प्रतिस्पर्धी तर बलवानच आहे, तर आपण सुद्धा बलवान आहेत हे दाखवावं लागतं. यावेळेला जास्त सफल झाले. खेळायचा होता हा बॉल पुन्हा ऑन साइडला, परंतु नाही शक्य झालंय. कमबॅक आता गोलंदाजाने केलंय. डॉट बॉल येतोय आणि क्रिकेटचा खेळ असाच जर दोघांच्या बाजूने गेला ना, तो आपल्याला आवडतो, पाहायला मजा येते मॅचेस. अतिशय शिस्तबद्ध क्रिकेट आपण पाहतोय. सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचं हे 7व्या पर्वातील आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा निखिल भट. समाधान रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. फटका चांगला आलाय आणि पुन्हा एकदा आपल्या टीमचं समाधान करताना पाहायला मिळत आहेत, परंतु यावेळेला धावा 4. चौकार. पाहुणी मौका. हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे. 26 धावा धावफलकावर आहेत. लक्ष मोठं आहे आणि त्याचा पाठलाग करत असताना अशाही प्रकारचे फटके येणं गरजेचे आहेत आणि समाधान ते एका बाजूने करतात देखील. 26 धावा धावफलकावर आहेत. 33 मध्ये 33 चेंडू आणि 61 धावांची आवश्यकता अजूनही. यावेळेला पुन्हा जास्त शफल स्टान्स सातत्याने बदलत आहेत, त्यामुळे एकतर बॉलरला देखील ते अवघड जाते आणि बॅटरला सुद्धा ते जास्त अवघड जाते, कारण काही चेंडू ते सुद्धा डॉट आलेले आहेत. तेच होतं. एका बॉलवर मोठा फटका येतोय, त्यानंतर ते डॉट बॉल सुद्धा जात आहेत. म्हणजे दोघेही एकमेकांना एकमेकांची रणनीती कळू देत नाहीयेत. 26 धावा धावफलकावर आहेत. मोठा क्रिकेटचा सोहळा सिन्नर नगरीमध्ये पहा. यावेळेला आता मात्र प्रॉपर स्टान्स ते खेळायला गेले, परंतु गोलंदाजाने आता त्यांना या ठिकाणी थांबवलं. 26 धावा धावफलकावर आहेत. तिसरी ओव्हर सुरू असताना 2 मोठे फटके आले खरे, परंतु 3 बॉल डॉट सुद्धा टाकलेले या ठिकाणी गोलंदाज निखिल भट यांनी. पहिल्या बॉलवर षटकार येऊन सुद्धा. निखिल भट अंडर 19 खेळाडू आहेत, युवा खेळाडू आहेत. एक अंडर 19 खेळाडू आहे, ही सुद्धा आयोजकांचं कौतुक करावं लागेल. नव्याने येणाऱ्या खेळाडूंना संधी आहे. इकडे जर पाहिलं तर रिव्हर्सचा प्रयत्न जरूर झाला होता. व्हाईट बॉल घोषित केला जातोय आणि धावसंख्या जर पाहिली तर इकडे सत्तावीस धावा धावफलकावर. निखिल भट. समाधान यावेळेला स्क्वेअर लेगची दिशा निवडतायत. एक धाव तर तिकडे घेतली आहे. फिल्डर अतिशय वेगात येत आहेत. फिल्डिंगही तेवढी चांगली पाहायला मिळाली. लगेच थ्रो केलाय आणि मागील काही षटकाच्या तुलनेत जर पाहिलं तर हे षटक चांगलं राहिलं आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 28 धावा. अजूनही 5 ओव्हर आणि 59. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर माननीय डॉक्टर सुनील इलग. तीस बॉलचा खेळ बाकी आहे. 5 षटकं मात्र अजूनही बाकी आहेत आणि वडांगणी सनरायझर्स या संघाला अजूनही 59 धावा करायच्या आहेत. मनीष आलेत गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू जर पाहिलं तर समोर खेळलाय. एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. लॉंग ऑफचे फिल्डर येत आहेत, ते मात्र अडवत आहेत. जोपर्यंत चेंडू तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. मनीष कातकाडे यांना आपण पाहतोय. समाधान आवारे आणि जोडीला जर पाहिलं तर बाळासाहेब पानसरे यांना आपण पाहतोय. कशा प्रकारची कामगिरी केली जाईल यावर सगळ्यांच्या नजरा आहेत. मॅच ऑन आहे. मॅच मोठी सुद्धा आहे. 8 ओव्हरची मॅच आहे. ओव्हर नंबर जर पाहिलं तर या ठिकाणी आता 4 ला सुरुवात देखील झालेली आहे. एक मोठं क्रिकेट. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता. थोडस मागे जाऊन खेळायचं होतं कव्हर पॉइंटला, परंतु इकडे मनीषच्या या चेंडूने मात्र त्यांना गुंगारा दिला. डॉट बॉल येईल. डॉट बॉल दबाव वाढवतील
अजूनही जर पाहिलं तर 28 बॉल आणि 58 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग, सिन्नर तालुक्याचं क्रिकेट आज आपण या ठिकाणी पाहतोय. यावेळेला पुढे सरसावले स्ट्रोक पुन्हा एकदा खेळला जरूर लॉंग ऑफच्या दिशेने, परंतु तिकडे फिल्डर येत आहेत आणि एकपेक्षा जास्त काही नाहीये. सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्या 3 बॉलवर जर पाहिले तर फक्त 2 धावा खर्च केल्या, 30 धावा धावफलकावर झाल्या ओव्हर नंबर 4 सुरू असताना. आज सगळ्या दिग्गजांना तालुक्यातील इकडे खेळताना पाहायला मिळेल. गेल्या वर्षीची स्पर्धा आठवते आणि कुंदेवाडी आणि गावठा स्पार्टन यांच्यातील फायनल सुद्धा आठवते. शेवटच्या दिवशीचा इकडला माहोल काहीतरी वेगळाच असतो, प्रचंड गर्दी. या वेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्यांच्याच दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळेल. थोडस अडसर ठरू पाहत होते समाधान आभारे, परंतु आता त्यांना आउट करून प्रतिस्पर्धी टीमचं समाधान झालंय, कारण विकेट आली आहे. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी, सिन्नर नाशिक. माजी नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले अर्थात व्ही राजे ग्रुप सिन्नर यांच्या वतीने STPLच्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सहभागी झालेले संघमालक, खेळाडू, प्रेक्षक राजे आणि उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनापासून हार्दिक स्वागत. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा STPL या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे. सुपरहिट स्पर्धा STPL मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज आप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. STPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. आपल्या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच सौजन्य देणारे सिद्धिविनायक असोसिएट सिन्नर, प्रोप्रायटर इंजिनियर माननीय वैभव भाऊ मुत्रक यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार. आपल्या अनमोल सौजन्याने STPL 2024 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने संपूर्ण स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य देणारे संगम ट्रेडिंग कंपनी, उद्योग भवन सिन्नर, प्रोप्रायटर माननीय भुराराम शिरवी यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार. 30 धावा धावफलकावर आहेत. 26 चेंडू आणि 57 ची आवश्यकता. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग नाही झालाय. बॉल समोरच्या दिशेने मार्गस्थ होतोय. लॉंगॉनचे फिल्डर येत आहेत, त्यांच्या दिशेने चेंडू जाईल आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 25 चेंडू आणि 56 अजूनही आवश्यकता आहे. 31 धावा धावफलकावर आहेत. मनीष गोलंदाजीसाठी आलेत आणि आतापर्यंत चांगली कामगिरी त्यांनी केली आहे. या षटकात केवळ 3 धावा खर्च केल्या. अभि भावसार आणि बाळासाहेब पानसरे यांना आपण पाहतोय. आणखीन एक चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळालं. कदाचित ते क्षेत्ररक्षक पार झाले असते तर पाठीमागे जास्त धावा येऊ शकल्या असत्या, परंतु तसं नाही झालं आणि ओव्हर संपल्या मात्र या ठिकाणी 4 आणि 4 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 32 आणि 4 ओव्हर मध्ये धावांची आवश्यकता आहे ती 55. लक्ष आता मोठं होत चाललंय. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. वडांगडी सनरायझर संघाला आता धावांची गती वाढवावी लागणार आहे. मोहो किंग्स टीम देखील मॅच मध्ये आली आहे, कारण आता जी धावगती पाहिजे ती आता जास्त होत चालली आहे. 4 ओव्हर आणि अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 55 धावांची आवश्यकता आहे. अशक्य नाहीये, त्यासाठीचे प्रयत्न करावे लागतील. तालुक्यातील सगळ्या खेळाडूंना, विविध गावातील खेळाडूंना, शहरातील खेळाडूंना एकत्र आणण्याचं काम मात्र या स्पर्धेने केलंय. 7 पर्व मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. 7 शिस्तबद्ध पर्व आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. या स्पर्धेने मात्र गर्दीचेही रेकॉर्ड केले. या स्पर्धेने आयोजनाचा देखील मात्र एक वेगळा मापदंड निर्माण केला. कमी गतीचा बॉल थोडासा पुढेच होता, मिड विकेटच्या दिशेने मार्गस्थ होतोय. 1 धाव मात्र तिकडे मिळेल. अभि भावसार यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी. बाळासाहेब पानसरे, अभि भावसार या जोडीला मात्र इकडे कामगिरी करावी लागणार आहे. जरी 2 बॅटर माघारी परतले, मागील मॅच मध्ये आपण पाहिलं पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट येऊन सुद्धा मॅच जिंकली गेली होती. बिग हिट, टोलावलाय बॉल, बॅटच्या पट्ट्यातच बॉल होता, त्याला मात्र समोरच्या दिशेने टोलावलाय. एक चांगला फटका त्या ठिकाणी येताना पाहायला मिळाला.
बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय. धावसंख्या मिळेल त्या ठिकाणी. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. षटकार आहे की चौकार याकरता. चौकार. या चौकाराने पुन्हा एकदा थोडीशी ऊर्जा मिळणार आहे. निखिल भट पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आले. त्यांचं स्वागत इकडेच चौकाराने झालंय. परंतु अभि भावसार यांना एक आत्मविश्वास मिळालाय. अकुट टप्प्याचा बॉल त्याच्यावर पुन्हा प्रहार होतोय आणि हाही बॉल सीमारेषा पार. षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. अभि भावसार मॅचची सूत्रे स्वतःच्या हातात घेतली आहेत. 43 धावा. 21 चेंडू आणि 44 ची आवश्यकता अजूनही. यावेळेला कमबॅक करतात मात्र देखील निखिल कमबॅक केलंय. एक षटकार एक चौकार. त्यानंतर कमबॅक देखील होताना पाहायला मिळालं. 43 धावा धावफलकावर. अभि म्हणतायत आम्ही सुद्धा मॅच सोडणार नाही आणि निखिल म्हणतायत आम्ही सुद्धा मॅच सोडणार नाहीये. आणखीन एक बिग हिट फ्लिक केलाय. या बॉलला देखील सीमारेषा दाखवली आहे. 6-6-6 षटकार. फटकाचा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. या षटकारानेशी पुन्हा एकदा मॅचचं गणितच बदललंय. अभि भावसार पुन्हा एकदा आपल्या टीमला मॅच मध्ये घेऊन येताना पाहायला मिळत आहेत. निखिल थोडेसे महागडे देखील ठरतायत. युवा खेळाडू आहे. बरंचसं काही शिकायचंय त्यांना अजूनही. आणि इकडे जर पाहिलं तर 19 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. मॅच आता हळूहळू रंगात येऊ लागलेली आहे. वडांगणी सनरायझर्स धावांचा पाठलाग करताय. मोहो किंग्स त्यांना रोखण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताय. 7वं पर्व कोण जिंकणार याची सुद्धा चर्चा सर्वदूर. याही वेळेला फुलटॉस तो खेळलाय खरा परंतु तिकडे फिल्डर येत आहेत. या फुलटॉसला योग्य दिशा नाही देऊ शकले. तोच गोलंदाज ज्याने स्ट्रगल केलं त्यांनी विकेट सुद्धा घेतली आहे. निखिल भट खेळाडू बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा STPL या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे. धाव फलक जर पाहिलं तर या ठिकाणी 49 वर आहे. अजूनही 18 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 विकेट माघारी परतलेल्या आहेत. वडांगणी सनरायझर्स ही टीम बॅटिंग करते. मोहो किंग्स ही टीम जर पाहिलं तर बॉलिंग साठी आपल्याला पाहायला मिळते. 3 ओव्हर अजूनही बाकी आहेत. मॅच आता चांगलीच रंगात आली आहे. ही मॅच दोन्ही टीमच्या बाजूला जाऊ शकते. वडांगणीला देखील जाऊ शकते ही मॅच तर मोहोला देखील जाऊ शकते. 7वं पर्व आणि 7व्या पर्वातील महत्वाची मॅच. बॅटिंग पॉवर प्ले. आता हे षटक मात्र निर्णायक असणार आहे. पंचांनी घोषित केले या ठिकाणी बॅटिंग पॉवर प्ले. सिनियरचे लेजेंडरी खेळाडू गणेश जगताप सर या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वप्नीलजी कपिले सर देखील आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील नामवंत पंच दीपकजी पिळगावकर सर हे देखील आवर्जून या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. tenniscricket.in ची टीम उपस्थित आहे. 18-38 बाळासाहेब यांच्यासाठी टाकला हा चेंडू पाहिला मिळाला. सुजित यांच्या माध्यमातून थोडासा कमी गतीचा टाकला. थोडासा वळवला देखील. यष्टीरक्षकांकडे पाठवलाय. डॉट बॉल. 17-38
संदीप देशमुख जोडीला आहेत बाळासाहेब पानसरे यांच्या. चांगली बॅटिंग होत होती मात्र अभि भावसारे यांची आणि त्याच वेळेला ते आउट होणं प्रतिस्पर्धी टीमच्या पत्त्यावर पडलं असणार आहे. परंतु मॅच नाही संपली आहे. 17 मध्ये 38. पुढे गेला हा बॉल परंतु त्याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. तिकडे थोडासा बॉल बाजूला गेला आणि एका धावेच्या ठिकाणी दुसरी धाव देखील येताना पाहायला मिळते. पाठीमागे बॅकअप होतं जरूर परंतु थोडीशी जास्त घाई झाली आणि त्याचं एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत झालं. 16 मध्ये 36. 16 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. सिन्नर स्पोर्ट असोसिएशनची ही भव्य दिव्य स्पर्धा 7व्या पर्वामध्ये आपल्या भेटीला आली आहे. चालू असणारा रंगतदार सामना. वडांगडी सनरायझर्स हा संघ बॅटिंग करतोय, धावांचा पाठलाग करतोय मोह किंग्स या टीमच्या विरुद्ध. 16 बॉल 36 धावांची आवश्यकता. बाळासाहेब पानसरे आणि दुसऱ्या बाजूला संदीप देशमुख मैदानाच्या आतमध्ये आणि समोर जर पाहिलं तर सुजित चव्हाणके. कमी गतीचा बॉल खेळलाय मात्र मिड विकेटच्या दिशेने. एक धाव तर तिकडे घेतली गेली आहे. फिल्डर येत आहेत अतिशय तत्परतेने चपळतेने आले. एका धावीवरच समाधान मानावं लागतंय. समीकरण पुन्हा बदलतंय. 15 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. 52 धावा धाव फलकावर आहेत. यावेळेला 8व्या बॅटने स्ट्रोक खेळलाय. 2 खेळाडूंच्या मधोमध बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय. 4 धावा. चांगला फटका. चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे मॅच चुरशीच्या होणं. 8 ओव्हरच्या मॅच सुद्धा चुरशीच्याच होतात आणि अशीच एक चुरशीची मॅच सध्या आपण पाहतोय. 14 बॉल मध्ये 31. वडांगडी सनरायझर्स या टीमला मो संघाच्या विरुद्ध मात्र ही धावा करायच्या आहेत. मो किंग संघ आहे समोर परंतु संदीप देशमुख यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. जोडीला बाळासाहेब पानसरे यांना आपण पाहतोय. सुजित चव्हाणके त्यांना रोखण्यासाठी सज्ज आहेत. 14 मध्ये 31. कोण जिंकणार ही मॅच याची सुद्धा चर्चा आहे. जो जिंकेल तो बक्षीस पात्र देखील होईल. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा कमी गतीचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न होता परंतु तिकडे टायमिंग नाही झालं. परंतु एक धाव देखील मिळणार आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. 57 धावा. 13 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. बाळासाहेब पानसरे संदीप देशमुख ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते वडांगडी सनरायझर्स या टीमसाठी. परंतु सुजित चव्हाणके यांना आपण पाहतोय मोह किंग साठी. काही चांगले बॉल बॅटिंग फिल्डिंग करणाऱ्या टीमला सुद्धा मॅच मध्ये घेऊन येतील तर काही चांगले फटके बॅटिंग टीम करणाऱ्या टीमला मॅच मध्ये घेऊन येतील. चुरस या सिन्नर तालुक्याच्या क्रिकेटमध्येच लिहिलेली आहे. 7वं पर्व आपण पाहतोय. बरेच जणांनी 12 दिवसाची सुट्टी सुद्धा टाकली आहे. खास वर्षभरातून एकदा येणारा सोहळा आणि या सोहळ्याचा घटक म्हणायचं हेच प्रत्येकाचं ध्येय होतं आणि गेली 7 वर्ष त्या गोष्टी आपण पाहतोय. कमी गतीचा परंतु थोडासा फिरलेला बॉल होता. अंपायर आमच्याकडे फिरतात आणि कळवतात हा वाईट बॉल आहे. अचूकतेवर नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 13 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. बाळासाहेब अजूनही थोडंसं स्ट्रगल करतायत. एक आत्मविश्वास देणारा फटका जर का आला तर त्यांनाही थोडासा आत्मविश्वास वाढेल. परंतु दुसऱ्या बाजूला संदीप यांनी सुरुवात चौकाराने केली होती. सुजित चव्हाणके त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतायत. बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु तिकडे गोलंदाज चेंडू अडवताय. डॉट बॉल येईल. समीकरण बदलतंय. मॅच गेली शेवटच्या 2 ओव्हरमध्ये. 12 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी वडांगडी सनरायझर्स या टीमला मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे. 29 धावा. म्हणजे मॅच थोडीशी दूर आहे. जास्तही दूर नाहीये परंतु थोडीशी दूर तर आहेच. पाहूया काय होईल. ओव्हर संपली. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर माननीय डॉक्टर सुनील इलग.
तर विठू माऊलीचे संचालक सतीजी दिघोळे साहेब, षटकार चौकाराला ज्यांचं सौजन्य आहे त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे सिन्नर टेनिस प्रीमियर लीगच्या या 7व्या पर्वामध्ये. साहेब आपलं हार्दिक 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 स्वागत. वेगात बॉल टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी. मॅच आता शेवटच्या 2 ओव्हरमध्ये मनीष कातकाडे यांना पुन्हा गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. व्हाईट बॉल मात्र पहिला आलाय. समीकरण बदलत आहे. संदीप देशमुख आणि बाळासाहेब पानसरे मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल 28. कोण जिंकणार या मॅचला? वडांगणी सनरायझर्स की मोहो किंग्स? टप्प्याचा बॉल, त्याला मात्र दिशा दिली आहे फाईन लेगला. फिल्डर तिकडे पोहोचतायत. कॅच पकडण्याचा प्रयत्न, कॅच नाही झाली, परंतु धाव सुद्धा एकच मिळणार आहे. चांगला प्रयत्न होता. आणि इकडे जर पाहिलं तर समीकरण बदलत आहे. 11 बॉल 27. मॅच हळू हळू मात्र इकडे रंगतदार अवस्थेकडे निघाली आहे. कोण जिंकणार? अख्ख्या वडांगणीचं लक्ष लागलं असणार आहे इकडे, तर अख्ख्या मोह गावाचं देखील लक्ष लागलं असणार आहे. आपलं गाव जिंकावं, आपला आवडता संघ मालक जिंकावा, आपला आवडता खेळाडू जिंकावा असं प्रत्येकालाच वाटत असतं. आणि त्यासाठी आपण कधी कधी देवाचा धावा सुद्धा करत असतो. आणि तसाच देवाचा धावा काही या ठिकाणी नक्कीच करत असतील, कारण क्रिकेट आपल्या भावनेशी देखील जोडला गेलेला आहे. बाहेर आले. स्ट्रोक जर पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न होता कव्हरच्या दिशेने. चांगला बॉल पाहायला मिळाला. जसे पुढे आले थोडासा बॉल खोलवर टप्प्याचा टाकला, त्यामुळे टायमिंग नाही होऊ शकला. आणि समीकरण आता पुन्हा बदललं. 10 मध्ये 26. संदीप देशमुख यांच्यावर सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मनीष कातकाडे यांच्यावर देखील सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. अंतिम टप्प्यामध्ये सामना आलाय आणि सामन्यातील रंगतता आणखी 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 वाढू लागलेली आहे. यावेळेला टोलावला बॉल, तिकडे आहेत फिल्डर. बॉल अडवण्याचा प्रयत्न, काय फिल्डिंग केली आहे. हो 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 फिल्डिंग चांगली केली, थ्रोही चांगला केला, फक्त गॅदर नाही झाला. आणि जर गॅदर झाला असता तर विकेट सुद्धा आली असती. परंतु दोन्ही गोष्टी झाल्या, चांगली फिल्डिंग आणि बॅट्समन सुद्धा बचावले. म्हणजे मॅच दोन्ही बाजूला अजूनही ऑन आहे. 9 बॉलमध्ये 25 धावांची आवश्यकता. परंतु मॅच ऑन ठेवण्यासाठी या 3 बॉलमध्ये एक मोठा फटका आवश्यक आहे. हार कुणाला मान्य नाहीये, जिंकायचंय प्रत्येकाला. नवे तर जिंकण्यासाठीच खेळायचं असतं, जिंकण्यासाठीच टीम घेतल्यात, जिंकण्यासाठीच प्लेयर घेतलेत, जिंकण्यासाठीच मैदानात गेलोय. आणि आज पाहूयात काय होतं इकडे. 9 चेंडू आणि 25. बाळासाहेब पानसरे, संदीप देशमुख, पुन्हा एकदा मनीष कातकाडे. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, पुन्हा एकदा थोडस मागे जाऊन खेळायचं होतं कव्हर पॉइंटला. बॉलने मात्र गुंगारा दिला, वेग होता, थोडासा पाठीमागे पाहायला मिळाला. समीकरण बदलत आहे. 8 मध्ये 25. 8 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. थोडासा दबाव निर्माण होतोय, कारण रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललाय. दबाव हटेल, मोठा फटका आला तर. बाहेर आले, खेळलाय मोठा फटका. प्रेक्षक बनले मात्र क्षेत्ररक्षक. एवढा मोठा फटका. वा बाळासाहेब, येतोय षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्याचा आढावा. हॉटेल विठू माऊली, प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. बॉल देखील एवढ्या जोरात मारला बाळासाहेबांनी, बॉल देखील म्हटला असेल जाऊ द्या ना बाळासाहेब. थोडे स्ट्रगल करत होते, परंतु या षटकाराने पुन्हा एकदा मॅच मध्ये आलेत. याही वेळेला बाहेर आले, तुटून पडले आणि पुन्हा कव्हरची दिशा. याही वेळेला बॉल सीमा रेषा पार, चौकार. पाहुणी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी, शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2, सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. ही पहा, ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. मॅच सुपर डुपर हिट इकडे पाहायला मिळते. 6 बॉल आणि 15. बाळासाहेब देखील आता रंगात आलेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर संदीप देशमुख यांना आपण पाहतोय. आणि आता शेवटच्या ओव्हरसाठी कुणाला आमंत्रित केलं जाणार, मॅच चुरशीची पाहायला मिळते. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग मधील वडांगणी सनरायझर्स आणि मोहो किंग्स यांच्यातील सामना चांगलाच रंगलाय. आता 6 मध्ये 15. 2 बॉल जे शेवटचे होते त्याच्यावर 10 धावा नसते आल्या तर मॅच आता अगदी झुकली असती. परंतु मॅच अजूनही 50-50 आहे. क्या बात आहे. बाळासाहेब पोलीस सुद्धा आहेत.
बॉलच एवढा मारतायत तर आरोपींना किती मारत असतील. चुकीला माफी नाहीये त्यांच्याकडे सुद्धा. जाऊयात मॅचच्या दिशेने. यावेळेला आणखीन एक हवाई हल्ला. पहिल्याच बॉलवर सिक्सर. हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि मागील 3 बॉलवरती आपल्याला पाहायला मिळालंय. परंतु मॅच नाही संपली. 5 बॉलमध्ये 9 पाहिजेत. जर का एखाद दुसरा डॉट बॉल आला, जर का एखाद दुसरी विकेट आली तर मॅच मध्ये पुन्हा मोहकिंग सुद्धा येऊ शकते. चांगला फटका संदीप देशमुख यांच्या बॅटमधून आलाय. यावेळेला बॅकफुटला गेले. स्टोक घ्यायचा होता पॉइंटला, ज्याचा उल्लेख केला होता तेच इकडे झालं. डॉट बॉल आलाय. मॅच आहे अजूनही आहे. शाहरुख शेख यांना आपण गोलंदाजीसाठी पाहतोय. 4 बॉलमध्ये 9 धावांची आवश्यकता. क्रिकेटच्या खेळाची ही तर मजा आहे, ही तर लज्जत आहे. कधी इकडे कधी तिकडे, कधी बॅटर कधी बॉलर. शाहरुख समोर जर पाहिलं तर संदीप. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न तिकडे झालाय. एक धाव घेतलीये, फेकी केलीये, फेकी होणार तोपर्यंत 2 धावा. जबरदस्त चुरस पाहायला मिळते. 3 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. याला म्हणतात क्रिकेट, याला म्हणतात चुरस. आणि क्रिकेट मधील थरार नाट्य रंगलंय सध्या सिन्नर नगरीमध्ये, सिन्नर टेनिस प्रीमियर लीग मध्ये. एका बाजूला वडांगणी सनरायझर्स बॅटिंग साठी आहेत, मोह किंग्स बॉलिंग साठी आहेत. 3 बॉल आणि 7. परंतु मॅच जर टाय झाली तर असेल सुपर ओव्हर. पाहूया काय होईल. यावेळेला मात्र ऑप्शनच्या बाहेरचा बॉल बॅटची कडा घेत पाठीमागे जाताना पाहायला मिळेल. 2 बॉलमध्ये 7. काय मॅच पाहायला मिळते. संदीप म्हणतात मी आहे ना, परंतु गोलंदाज शाहरुख सुद्धा म्हणतायत मी सुद्धा आहे ना. काहींना वाटत असेल वडांगणी जिंकावं, काहींना वाटत असेल मोह जिंकावं, काहींना वाटत असेल होऊ दे टाय आणि होऊ दे सुपर ओव्हर. पाहूया काय होईल या ठिकाणी. 2 चेंडू आणि 7 धावा. जबरदस्त क्रिकेट. यावेळेला टोलावला बॉल, आसमानी टोला. वा 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 वा. 6 षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा दणदणीत षटकार. परंतु मॅच संपलीये, मॅच नाही संपलीये. एक धाव बनवायची आणि ती बनवावीच लागणार आहे. आणि नाही बनवली तर सुपर ओव्हर सुद्धा होऊ शकते. संदीप यांनी या अगोदरच्या बॉलला सांगितलं होतं मी आहे ना, आणि आता मात्र एक षटकार सुद्धा मारलाय. 9 बॉलमध्ये 21 ते खेळतायत. बाळासाहेब पानसरे खेळतायत 12 मध्ये 17 वर. मॅच नाही संपली. शेवटची एक धाव जरी असेल ना, ती धाव सुद्धा तुम्हाला ती बनवावीच लागते. क्रिकेटचा खेळ शेवटच्या बॉल पर्यंत, क्रिकेटचा खेळ शेवटच्या धावेपर्यंत. आणि आता 1 बॉल 1 धाव. अजूनही मॅच संपलेली नाही. जर का बॉल या ठिकाणी डॉट आला, विकेट आली, सुपर ओव्हर होऊ शकते. चांगली कामगिरी दोन्ही टीमने केली आहे. वडांगणी सनरायझर्स चांगली कामगिरी जरूर केली आहे. संदीप चांगले खेळलेत, परंतु क्रिकेट हा एका बॉलचा सुद्धा खेळ असू शकतो. पाहूया या बॉलवर काय होईल. यस, काय होतं इकडे. आणि 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 सुपर ओव्हर. प्रेक्षक दोन्ही टीम चांगल्याच खेळल्यात. एकदा जोरदार टाळ्या वाजवत का यांच्यासाठी. हा हा आहेत त्यांनी आपले फक्त बॅटिंग टीम, आपले 2 बॅटर मैदानात पाठवा. आपले जे नियम आहेत ते इकडले नियम वेगळे आहेत. ओके. ठीक आहे, नावे घेण्याची जी सिस्टम आहे त्यामुळे नावे आपण द्यायची आहेत. आणि जो बॉलिंग करेल त्याने बॅटिंग नाही करायची. ओके.